गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, सनातनवादी विचारवंतामध्ये फेडरिक लिस्ट या विचारवंताचा अभ्यास आज आपण करणार आहोत. त्यांचा कालखंड आहे 1789 ते 1846. फेडरिक लिस्टचा जन्म जर्मनीमध्ये एका ज्यू कुटुंबामध्ये झालेला आहे. फेडरिक लिस्टचे पूर्ण शिक्षण हे जर्मनीमध्येच पूर्ण झालेले आहे. फेडरिक लिस्ट हा खूपच हुशार आणि कर्तबगारीच्या जोरावर सरकारी नोकरीमध्ये त्यांना उच्च पदे प्राप्त झालेली होती. 1818 मध्ये ट्युबिंजन विद्यापीठामध्ये अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयाचे ते प्राध्यापक होते. त्यांचे जे विचार होते ते विचार उदारमतवादी विचार होते. म्हणून त्यांचे आणि संस्थेचे फारसे जमले नाही. त्यांच्यामध्ये सातत्याने मतभेद सुरू झाले. त्यांना या मतभेदामुळं नोकरी गमवावी लागली. त्यापुढे जाऊनही त्यांना तुरुंगवासाची शिक्षासुद्धा भोगावी लागली. मग तुरुंगवासाची शिक्षा भोगल्यानंतर त्यांनी पॅरिसला तिथून गेले आणि युरोपमधील काही देशाचा दौरा करून ते परत जर्मनीमध्ये आले. त्याचबरोबर 1820 मध्ये तो विधिमंडळाचा सदस्य बनला आणि विधिमंडळामध्ये देखील तो जहाल भाषणे करू लागला आणि जहाल भाषणे करण्यामध्ये तो अतिशय प्रसिद्ध होता. मग आता सगळ्यांनाच त्यांची जहाल भाषणे हे लोकांना पटतील का? नाही पटणार. म्हणजे लोकांना त्यांची जी भाषणे होते त्यामुळे त्यांना ती अयोग्य वाटू लागली. अप्रिय सुधारणा त्या सुचवल्याबद्दल त्याला विधिमंडळातून देखील बाहेर काढण्यात आलं. म्हणजे त्यालाही तो देश त्या ठिकाणी सोडावा लागला. म्हणजे 1825 मध्ये परत तो अमेरिकेला गेला आणि या अमेरिकेमध्ये राहून त्यांनी त्याच्या अमेरिकेतील वास्तव्याचा लाभ हा त्याने घेतलेला आहे. आणि अमेरिकन संस्कृतीचं अतिशय जवळून दर्शन घेऊन त्यांनी 1827 मध्ये अर्थव्यवस्थेची रूपरेषा या नावाने आपला ग्रंथ त्या ठिकाणी प्रसिद्ध केला आणि तो प्रकाशित पण झालेला होता. 1832 मध्ये अमेरिकन सरकारचा प्रतिनिधी म्हणून देखील तो परत जर्मनीमध्ये आला आणि तेथे स्थायिक झाला. आता फेडरिक लिस्ट बघा, 1841 मध्ये नॅशनल सिस्टीम ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या नावाने त्याने आपला ग्रंथ प्रकाशित केला आणि या ग्रंथामध्ये फेडरिक लिस्टने राष्ट्रवादी विचारसरणी मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. म्हणजे फेडरिक लिस्टचे जे विचार आहेत ते त्यांच्या जिवंतपणी ते फारसे प्रभावित झालेले नाहीत. त्यांना आयुष्यभर लोकप्रियता मिळालेली नाही. पण शेवटी निराशेपोटी त्यानं आत्महत्या करण्याचा मार्ग अवलंबला आणि 1846 मध्ये अशा या विचारवंताची प्राणज्योत मावळली असं आपणाला त्यांच्या परिचयामध्ये सांगता येते. आता या संकल्पनेचा अभ्यास करत असताना फेडरिक लिस्टने आर्थिक राष्ट्रवादाची संकल्पना मांडलेली आहे. कोणती संकल्पना? आर्थिक राष्ट्रवादाची संकल्पना मांडलेली आहे. आता या ठिकाणी ही संकल्पना मांडत असताना फेडरिक लिस्ट हा राष्ट्रीय अर्थशास्त्राचा पुरस्कर्ता म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. म्हणजे त्यांचा आर्थिक राष्ट्रवाद आणि अर्थशास्त्रासंबंधीचे त्यांचे विचार लक्षात घेण्यापूर्वी आपण राष्ट्रवाद म्हणजे काय या संकल्पनेचा अभ्यास करणं हे अतिशय आवश्यक आहे. तर राष्ट्रवाद म्हणजे काय? मग व्यक्तिवाद आणि विश्ववाद या दोन्हीतला दुवा, व्यक्तिवाद आणि विश्ववाद या दोन्हीमधला दुवा म्हणजे राष्ट्रवाद होय, असं आपल्याला राष्ट्रवादाची व्याख्या सांगता येते. म्हणजे व्यक्तिहित आणि राष्ट्रहित यांच्यामध्ये सातत्याने संघर्ष होत असतो. तेव्हा राष्ट्रहित साध्य करण्यासाठी व्यक्तिहितावर काय घातली पाहिजे? बंधने घातली पाहिजे. म्हणजे त्यालाच आपणाला फेडरिक लिस्टचा राष्ट्रवाद असं म्हणता येते. म्हणजे राष्ट्रवाद या संकल्पनेमध्ये विशिष्ट राज्यातील लोकांना एकात्मतेची भावना असणे अभिप्रेत आहे.
म्हणजे राष्ट्रीयत्वाची जोपासना करणारे विविध भाषा, वंश, संस्कृती, धर्म असे अनेक घटक एकात्मतेची भावना जोपासणारे आहेत. आणि आर्थिक राष्ट्रवादामध्ये राष्ट्राची आर्थिकदृष्ट्या उन्नती कशी होईल, कशी करता येईल आणि राष्ट्राचे आर्थिक हितसंबंध कसे जोपासले जातील याचा आग्रहाने विचार या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. याविषयी फ्रेडरिक लिस्टने राष्ट्रवादाची संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा मांडलेली आहे. आता फ्रेडरिक लिस्टने अर्थशास्त्राच्या कार्यासंबंधी सांगितलं आहे की अर्थशास्त्र किंवा राष्ट्रीय अर्थशास्त्र हे राष्ट्र ही कल्पना आणि राष्ट्राचे स्वरूप या दोन्हीपासून निर्माण झालेली आहे. म्हणजे एखादे विशिष्ट राष्ट्र जगाची सध्याची आर्थिक स्थिती कशा प्रकारे टिकवू शकते ह्याविषयी शिक्षण देते. म्हणजे जगामध्ये अनेक राष्ट्रे होती. राष्ट्रामध्ये आर्थिक हितसंबंधाच्या बाबतीमध्ये संघर्ष हा चालूच होतो. म्हणजे सगळीच राष्ट्र आर्थिकदृष्ट्या संपन्न नव्हती. प्रत्येकाची आर्थिक कुवत ही वेगवेगळी होती. म्हणून लिस्टने असे प्रतिपादन केले की जोपर्यंत जगातील सर्व राष्ट्राचा विकास होत नाही तोपर्यंत ही पिळवणूक सातत्याने चालूच राहील. म्हणजे देशाचा समान विकास करण्यासाठीचा खरा मार्ग जर काय असेल तर तो आहे आर्थिक राष्ट्रवाद. तो काय आहे? राष्ट्रवाद. म्हणजे राष्ट्रवाद या संकल्पनेमध्ये देशातील लोकांच्या मनामध्ये एकात्मतेची भावना असणे असा अभिप्रेत आहे. आलं का लक्षात? एकात्मतेची भावना असणं अभिप्रेत आहे. देशातली भाषा असेल, वंश असेल, धर्म असेल, संस्कृती असेल, हे राष्ट्रीयत्वाची भावना जोपासणारे हे घटक आहेत असं आपल्याला म्हणता येते. म्हणजे आर्थिक राष्ट्रवादामध्ये राष्ट्राची प्रगती कशा स्वरूपात होईल, त्याचे हितसंबंध कसे जपले जातील याचा विचार या ठिकाणी होणं गरजेचं आहे असे फ्रेडरिक लिस्टनं प्रतिपादन केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येते. म्हणजे राष्ट्रवाद हाच लोकांच्या विकासाचा मुख्य मार्ग आहे. म्हणून आर्थिक राष्ट्रवादाला विकासाच्या दृष्टीने महत्त्व दिले पाहिजे असं फ्रेडरिक लिस्टचं म्हणणं आहे. आता पुढे जाऊन फ्रेडरिक लिस्टचे काही विचार त्यांनी सांगितलेले आहेत. आर्थिक विकासाच्या अवस्थेच्या बाबतीमध्ये द स्टेजेस ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, आर्थिक विकासाची अवस्था. आता फ्रेडरिक लिस्टनं जगामध्ये अनेक देशाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून असे निदर्शनास आणले की प्रत्येक देशाला आर्थिक प्रगतीच्या किंवा विकासाच्या निरनिराळ्या अवस्थांमधून जावं लागतं. बघा, आपणाला शिक्षण घेत असताना वेगवेगळ्या अवस्थेमधून आपण जात असतो. आपलं आयुष्य जगत असताना सुद्धा आपणाला बाल्यावस्था, तारुण्यावस्था, म्हातारावस्था ह्या सगळ्या अवस्थेतून जावं लागतं. तसं प्रत्येक देशाला आर्थिक प्रगतीची किंवा विकासाच्या ह्या वेगवेगळ्या अवस्थेमधून प्रत्येक देशाला जावे लागते. म्हणजेच प्रत्येक देश आर्थिक विकासाचे विविध टप्पे त्या ठिकाणी पार पाडतो. म्हणजे आर्थिक विकासाच्या विशिष्ट अवस्थेला विचारात घेऊन विशिष्ट धोरणाची आपल्याला अंमलबजावणी किंवा आखणी करावी लागते. म्हणजे प्रत्येक देशाने आपली स्थिती म्हणजे आर्थिक विकासाची अवस्था लक्षात घेऊन ध्येय धोरणे त्या ठिकाणी ठरविता येतात. म्हणजे या संदर्भामध्ये फ्रेडरिक लिस्टने आर्थिक विकासाच्या काही अवस्था त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. तर त्यांनी पहिली अवस्था सांगितलेली आहे शिकारी अवस्था. आता या शिकारी अवस्थेमध्ये देशातील लोक प्राथमिक अवस्थेमध्ये राहतात. शिकारी अवस्था म्हणजे प्राथमिक अवस्था. आता समाजाने किंवा देशाने खुली देवाणघेवाण, खुला व्यापार, ओपन ट्रेड असं म्हणतो आपण, तर या धोरणाचा स्वीकार करून लोकांच्या गरजा भागवण्याचे कार्य केले पाहिजे. लोकांच्या गरजा भागवण्याचे कार्य केले पाहिजे. खुल्या व्यापार धोरणाचा स्वीकार करून लोकांच्या गरजा भागवण्याचे कार्य केले पाहिजे. म्हणजे त्यांची आर्थिक विकासाच्या पुढील टप्प्यामध्ये जाण्याची तयारी होते. आता पुढचा टप्पा जो आहे तो गुराखी अवस्था. आता या टप्प्यामध्ये गुरे आहेत, मेंढ्या आहेत, या इत्यादीचा समावेश किंवा हे व्यवसायामध्ये या टप्प्यामध्ये गुरे, मेंढ्या ह्याचा समावेश केला जातो. म्हणजे पशुपालन या व्यवसायाला या व्यवस्थेमध्ये महत्त्व प्राप्त झालेले आहे असं आपणाला म्हणता येते. म्हणजे खुल्या व्यापार धोरणामुळे पुढील अवस्थेकडे जाण्यास राष्ट्र तयार होते. मग शिकारी अवस्थेतून पुढील अवस्था गुराखी अवस्था. आता या गुराखी अवस्थेतून पुढची अवस्था शेतकरी अवस्था. आता बघा, या अवस्थेमध्ये तिसऱ्या अवस्थेमध्ये शेतकरी आणि कच्च्या मालाचे उत्पादन. शेतकरी काय करतो? कच्च्या मालाचे उत्पादन वाढवतो. म्हणजे
कच्चा माल देऊन त्याच्या बदल्यामध्ये इतर आवश्यक वस्तू त्याला मिळवता येतात. बघा, आता शेतकऱ्याचा कापूस हा शेतकऱ्याचा पक्का माल आहे, पण उद्योगधंदे किंवा कारखानदार त्याला कच्चा माल म्हणून स्वीकारतात. मग कच्च्या मालाची उपलब्धता कुठून होते? या शेतीमधून होते. मग त्या बदल्यामध्ये आवश्यक वस्तू आपणाला मिळतात. म्हणून लिस्टच्या मते खुल्या व्यापाराचा अवलंब करणे या ठिकाणी उपयुक्त आहे, कारण अनेक गरजांची पूर्ती ही इतर देशाकडून होत असते. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा विकास होण्याला मदत होते, असं या तिसऱ्या अवस्थेमध्ये आपणाला सांगता येते. आता त्यानंतर शेती उद्योगधंदे अवस्था, चौथी जी अवस्था आहे कशाची? आर्थिक विकासाच्या बाबतीमध्ये लिस्टने ज्या अवस्था सांगितलेल्या आहेत त्यातली चौथी अवस्था जी आहे ती आहे शेती उद्योगधंदे अवस्था. आता या अवस्थेमध्ये, या चौथ्या अवस्थेमध्ये कारखानदारी आणि उद्योगधंदे यांची मोठ्या प्रमाणामध्ये काय झालेली असते? वाढ होत असते. म्हणजे उद्योगधंदे हे बाल्य अवस्थेमध्ये असतात. अशा वेळी त्यांना संरक्षणाचे धोरण स्वीकारणे हे योग्य आहे, असं फेडरिक लिस्टचं त्या ठिकाणी म्हणणं आहे, असं आपणाला म्हणता येते. आणि त्याची पुढची शेवटची जी अवस्था आहे ती आहे शेती उद्योगधंदे आणि व्यापार अवस्था. शेती, उद्योग आणि व्यापार अवस्था. आता या अवस्थेमध्ये शेती आहे, उद्योग आहे, त्याचबरोबर व्यापाराचा सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला आहे, असं आपल्याला म्हणता येते. म्हणजे या अवस्थेमध्ये अंतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये, अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली असते. म्हणजे उद्योगामध्ये स्पर्धात्मक शक्ती त्या ठिकाणी निर्माण झालेली असते. म्हणजे त्यांना फारशी संरक्षणाची गरज नसते. त्यामुळे खुल्या व्यापाराचे धोरण त्या ठिकाणी स्वीकारणे योग्य ठरते. म्हणजे प्रत्येक देशाला आयुष्यामध्ये विकासाच्या या 5 अवस्था त्या ठिकाणी, या 5 अवस्था ओलांडायच्या असतात किंवा 5 अवस्थेमधून आपल्याला जावे लागते, असे लिस्टनं सांगितलेलं आहे. म्हणजे फेडरिक लिस्ट यांच्या मते ज्या देशामध्ये मोठा भूप्रदेश आहे, मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक साधन सामग्री आहे, मोठी लोकसंख्या म्हणजे भरपूर लोकसंख्या, वाढती लोकसंख्या आहे, तिथलं हवामान हे समशीतोष्ण हवामान आहे, अशा देशांनीच अंतिम टप्प्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करावा, असं फेडरिक लिस्टनं सांगितलेलं आहे. म्हणजे आर्थिक विकासाच्या टप्प्याच्या विविध अवस्था गाठण्यासाठी जाणीवपूर्वक व नियोजनपूर्वक प्रयत्न करणारे जे देश आहेत ते आर्थिक विकासाच्या शेवटच्या अवस्थेमध्ये लवकर पोहोचतील, असं फेडरिक लिस्ट यांचं म्हणणं आहे. म्हणून आज आपण सनातनवादी विचारवंतामध्ये फेडरिक लिस्ट यांची आर्थिक राष्ट्रवादाची संकल्पना आणि विकासाच्या अवस्था याचा अभ्यास आज आपण केलेला आहे. ओके, थँक्यू.